टीकेचा उल्लेख करताय, तुम्हाला जी उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक कारण असं सांगितलं की तुम्ही संघाचे कट्टर स्वयंसेवक आहात आणि त्याच्यामुळे तुमचा तो प्लस पॉईंट ठरला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. मी संघ हा प्रकार मला या 3-4 दिवसात माहिती झाला. एक शिस्तप्रिय असं संघ एवढंच माझ्या डोळ्यात इमेज होती. राष्ट्रप्रेमी अशी संघाबद्दल माझ्या इमेज होती. पण संघ नुसत्या कवायती करत नाही ग्राउंडवर, तर अनेक ऍक्टिव्हिटीज करतो. संघ कुठेही असं सांगत नाही. हे मला आता कळलं की याला मत द्या त्याला मत द्या. संघ राजकारणाचा कुठेही प्रचार करत नाही. हे आजपर्यंत मला माहिती नव्हतं. हे 4-5 दिवसात मला कळायला लागलं की संघाची रचना काय असते. आता हे बघा, त्यांनी आरोप केला असेल, प्रभू क्षमा कर त्यांना. पण मग आता तुम्हाला अरे आपण चूक केली, आपण जायला पाहिजे होतं संघात, असं वाटायला लागलंय कुठे? हे बघा, तेवढा वेळ तर माझ्याजवळ पाहिजे होता. माझ्याजवळ वेळच नाही. तुम्हाला माहिती नाही राजीवजी, मी स्वतःची बढाई मारत नाही. मी स्वतःला विद्यार्थी समजत होतो कायद्याचं, म्हणजे वकिली करत असताना. असं आहे की आमचे पोलिसांचे तपासाचे कागदपत्र जे असतात त्याच्यात काही उणिवा असतात नसतात, परंतु काही येणारा साक्षीदार असतो, त्यालाच माझ्यात वेळ जातो सगळं बघण्यात. आणि वन मॅन आर्मी आहे माझ्याजवळ, काही ज्युनियर असिस्टंट ऍडव्होकेट असे नाहीये की ते करतील, मला सगळं तयार करून देतील ब्रीफ.